Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. आजचा महिन्याचा खर्च तुमचा किती आहे आणि जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा महिन्याचा खर्च किती असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही किती पैसे जमा केले पाहिजेत हे सायंटिफिकली तुम्हाला जर जाणून घ्यायचं तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आणि ज्यांना नाही जाणून घ्यायचं त्यांना पश्चाताप करायचा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. सो प्लीज जाणून घ्या की आजचा खर्च आणि भविष्यातला खर्च आणि त्यासाठी करावी लागणारी तजवीज काय सायंटिफिकली ते समजून घ्या. बघा मित्रांनो, जर तुमचं वय 35 आहे, मी आपलं कन्सिडर केलं आहे, आणि तुम्ही 60व्या वर्षी रिटायर होणार आहात असं कन्सिडर केलं आणि महिन्याचा तुमचा जो खर्च आहे तो 50,000 असणार आहे आत्ताचा आहे, आणि तुम्ही जगू शकता 80 वर्ष असं मी कन्सिडर केलं, आणि 6% महागाई वाढणार आहे. आता ज्या गोष्टी आज तुम्ही 50,000मध्ये विकत घेत आहेत त्याच गोष्टी तुम्हाला पुढच्या 25 वर्षानंतर जर विकत घ्यायच्यात, जेव्हा तुम्ही 60 व्हाल, हा 25 वर्षाचा जो फरक आहे त्याच्यानंतर तो जर पाहिजे असेल तर तुमचा महिन्याचा 25 वर्षानंतरचा खर्च येतो तो म्हणजे 2,15,000. याचा साधा सोपा अर्थ, ज्या गोष्टी आज तुम्ही 50,000मध्ये कन्झ्युम करताय वस्तू किंवा सेवा, त्या वस्तू किंवा सेवा कन्झ्युम करण्यासाठी आफ्टर 25 इयर्स यू रिक्वायर्ड 2,15,000, 2,15,000 रुपये लागतील. आता 2,15,000 तुम्हाला जर महिन्याला पाहिजे तर तुमच्याकडं किती पैसे असायला पाहिजेत, तर तुमच्याकडं साधारणपणे 5 करोड रुपये असायला पाहिजे. आता 5 करोड रुपये ही फार मोठी रक्कम आहे असं म्हणतील लोक, 2 लाख रुपये लागणार नाहीत असं पण म्हणतील. मी साधं सोपं म्हणतो की मागच्या 20 वर्षापूर्वी महिन्याचा खर्च किती होता काढा. साधारणपणे 2005-06च्या काळात मला वाटतं महिन्याचा खर्च 5-6 हजार रुपये असेल. आत्ता तो 10 पट झाला आहे 20 वर्षामध्ये. महिन्याचा खर्च 50-60 हजार रुपये गेलेला आहे माझ्या माहितीनुसार, मिनिमम सांगतोय मी. किंवा तुमच्या आईवडिलांनी रिटायरमेंटसाठी त्यावेळेला मला वाटतं 50,000 1 लाखाची पॉलिसी काढली होती. त्यांना असं वाटलं की म्हातारपणाला कामाला येईल. आता जेव्हा ते मॅच्युअर होऊन पैसे हातात आले 50,000 1 लाख, त्यावेळेला ते महिन्याचा किंवा 2 महिन्याचा खर्च आहे. सेम थिंग तुम्ही सुद्धा पॉलिसी काढल्यात 5 लाख 10 लाखाच्या, आणि त्या सुद्धा जेव्हा मॅच्युअर होतील 10-20 वर्षानंतर तेव्हा ते महिन्याचा किंवा 2 महिन्याचा खर्च असेल. स्वतःला फसवू नका. हे पैसे जमा करणं इतकं काय अवघड नाही आहे, पण तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही जमा कराल, माहीत नसेल तर जमा करणार नाही. मी हमेशा उदाहरण देतो की तुम्हाला मी म्हटलं आपल्याला फिरायला जायचं आहे, तुम्ही विचारलं नाही कुठं जायचं, आणि तुम्ही माझ्यावर तयार झाले फिरायला यायला. तुम्ही तयारी केली समुद्रावर जायची, बरमुडा काय वगैरे घेतले तुम्ही कपडे समुद्रावरचे, आणि मी तुम्हाला हिमालयात घेऊन गेलो, तर मला असं वाटतं की तुम्ही ट्रिप एन्जॉय करण्याऐवजी ट्रिप भोगाल, कारण तुमच्याकडे जे कपडे आहेत ते पुरेसे नाही ठरणार आहेत, वॉर्म कपडे नाही आहेत तुमच्याकडे. सो ट्रिप शाप ठरू शकते. म्हणजे काय, जर तुम्हाला हे अगोदरच माहीत असेल तिथं गेल्यावर मला काय लागणार आहे, तर तुम्ही त्याची प्रिपरेशन करू शकता, आणि प्रिपरेशन केलं तर जी ट्रिप आहे ती खरं एन्जॉय होऊ शकते. सेम थिंग लाईफ नावाच्या ट्रिपवरती ही रिक्वायरमेंट आहे तुमची रिटायरमेंटला 5 करोडची, जर तुमचा महिन्याचा खर्च 50,000 आहे. सो जर तुम्ही तो प्लॅन करणार असाल आजपासून, तर करंट मंथली जर तुम्ही वाचवण्याचा विचार करत असाल किंवा काय, तर लमसम तुम्हाला एक 25-26 लाख रुपये तुम्ही टाकून दिले तर 25 वर्षात ही अमाऊंट सहज बनू शकेल असं इथं दिसतंय. आणि जर तुम्ही SIP थ्रू प्लॅन करणार असाल तर साधारणपणे 17,000 रुपये वगैरे महिन्याला SIP करायला लागेल. फ्लॅट SIP म्हणजे बाबा महिन्याला 17,000 रुपये वाचला, 25 वर्षानंतर तुमच्याकडं 5 करोड रुपये असतील, आणि तुमची तशी मनस्थिती नसेल तर स्टेपअप नावाचा SIP प्रकार आहे. म्हणजे दरवर्षी जर तुम्ही 5-10% स्टेपअप करणार असाल तर साधारणपणे 8,000 आजपासून सुरुवात करा. दरवर्षी त्याच्यामध्ये 10% स्टेपअप करा, म्हणजे 800 रुपये वाढवा, आणि तुमच्या हातामध्ये 5 करोडचा कॉर्पस आफ्टर 25 इयर्स डेफिनेटली असेल. सो तात्काळ सुरुवात करा, डिले करू नका. आत्तापर्यंतच खूप उशीर झाला आहे. किती लोकांना या संदर्भात तुमचं आजचं वय काय आणि तुमचा आजचा खर्च काय आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून पाहिजे, आणि त्यासाठी मदत हवी आहे, तर डेफिनेटली तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आमची टीम तुम्हाला हे काही रेडीमेड कॅल्क्युलेटर आहेत त्याच्यामध्ये तुमचे आकडे टाकून तुमचं वय टाकून तुम्हाला ते देऊ शकेल, किंवा तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता. पण आमची मदतीची गरज असेल तर नक्की संपर्क करा, आणि डिले करू नका. आयुष्य तुमचं आहे, जगायचं तुम्हाला आहे, आणि म्हातारपण फार वाईट असतं. बघा, लवकर मेलं तर ही रिस्क नाही आहे, पण म्हातारपणी जास्त दिवस जगलं, काम नाही आहे, व्याधी जडलेले आहेत, आजारपण आलेलं आहे,
कमाई नाही आहे आणि अशा वेळेला जर जगायला लागलं तर ही फार मोठी रिस्क आहे आणि मला असं वाटतं की ही मोठी रिस्क ह्या छोट्या पैशाने आपण नक्कीच मॅनेज करू शकतो. तो नक्की तात्काळ सुरुवात करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.